So once again, very warm welcome. तर yes, welcome Rachna, then Aniket, Aditya, Sheetal, Sania, Neha, Subodh, and all the students who are sitting in the offline classes. Okay. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं एका 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया. सर्वात पहिलं आपण डिस्कस केलं लिनियर एसएचएम. ओके, इकडे तिकडे बघायचं नाही, फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. लिनियर एसएचएम म्हणजे काय असतं आपण डिस्कस केलं. काय असतं रे? एकदम इझी आहे, सगळ्या गोष्टी विसरून जा. हा, सगळ्या गोष्टी विसरून जा म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे, सॉरी म्हणजे तुम्ही 12वीचे स्टुडंट आहेत ना, मला वाटलं ग्रॅज्युएशनचे आहेत. ओके, हा ठीक आहे. तर बघा, हा सगळ्या गोष्टी विसरून जा. तर या ठिकाणी आता आपल्याला फक्त ओन अँड ओनली फिजिक्स स्टडी करायचं आहे. तर लिनियर एसएचएम म्हणजे काय असतं, यालाच आपण म्हणतो या ठिकाणी बघा वर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. याला आपण काय म्हणतो? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणत असतो. सो व्हॉट इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? यस, थँक्यू सर. यस, तन्वी, संजीवनी, आदित्य बेताळ. ओके, ऋतुराज, सुमित अँड द सुमित के अँड द सुमित. ओके, लक्षदार, इकडे 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 बघू नका खिडकीकडे. तर बघा राजांनो, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय असतं, आता याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एक ऑसिलेटरी मोशन असते इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आता तुम्हाला काय करायचंय, हो का, या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचंय. काय आहे? हा सर, या ठिकाणी तर मला एफ दिसत आहे, करेक्ट. त्याच्यानंतर एक्स दिसत आहे. एफ हा फोर्स असतो आणि एक्स हे असतं डिस्प्लेसमेंट. म्हणजे द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. जर समजा अशी कंडिशन होत असेल किंवा सॅटिस्फाय होत असेल तर अशा मोशनला काय म्हणायचं? यस, काय म्हणायचं? सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. याला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे, याला दुसऱ्यानं नाव कुणा दिलेलं नाहीये. म्हणजे देवानं नाव दिलेलं नाहीये, भूतानं नाव दिलेलं नाहीये, याला आपण माणसांनी नाव दिलेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. तर एसएचएम म्हणलं की घाबरायचं नाहीये. द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द एसएचएम म्हणलं होतं. हा सर म्हणलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं राजांनो, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम बघितलं होतं. यस, बघितलं होतं, आठवाले सर्वांना. सो व्हॉट इज द फायनल इक्वेशन? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x विच इज इक्वल्स टू 0. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. ओके, आता या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून या ठिकाणी आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायचंय, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचंय. ओके, तर क्वेश्चनला सर्वांनी 3 मार्काचा क्वेश्चन आहे. 4 मार्काला पण हा क्वेश्चन विचारला जातो. जर समजा त्यांनी फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी फाइंड आउट करायला सांगितलं तर 3 मार्काचा क्वेश्चन आहे. जर समजा त्यांनी आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायला सांगितलं, त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी वेलोसिटी फाइंड आउट करायला सांगितलं आणि आपल्याला त्यांनी डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायला सांगितलं, म्हणजे त्यांनी आपल्याला 3 गोष्टी फाइंड आउट करायला सांगितल्या. कोणकोणत्या? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी अँड द डिस्प्लेसमेंट. कोणकोणत्या? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी अँड द डिस्प्लेसमेंट. या 3 गोष्टी समजा जर आपल्याला फाइंड आउट करायच्या असतील तर या ठिकाणी 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. जर समजा कोणत्याही 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या असतील तर 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. ओके, 2 मार्काचा नाही, हार्डली 3 मार्काला विचारतील, असं ते तुमच्यासोबत अन्याय करणार नाही. ओके, आता यामध्ये मी ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत, नोट्स मध्ये मी काय केलेलं आहे, या बीटला मी 2 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये मी ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर वेलोसिटी फाइंड आउट केलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये मी डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलेला आहे. आणि जर समजा 2 क्वेश्चनचा एक कंबाईन क्वेश्चन असेल तर 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, चला ठीक आहे, क्वेश्चन लिहायचं तुम्हाला या ठिकाणी. राईट डाऊन द क्वेश्चन. युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. ओके, माझ्यासोबत लिहा. using differential equation of linear SHM, obtain the expression for the velocity in SHM and acceleration in SHM. उसके बाद कॉमा, obtain the expression for acceleration in SHM. acceleration ला तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहू शकता, acceleration in SHM and velocity in SHM. जर समजा अशा टाईपचा राजांनो क्वेश्चन विचारला वेलोसिटी इन एसएचएम तर हा क्वेश्चन आहे
किती मार्काचा? 3 मार्काचा. कुणाला सांगायचं नाही. ओके, हा ठीक आहे. आपल्या मित्राला वगैरे सांगायचं नाही. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. जर समजा तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर एकदम इझी क्वेश्चन आहे आणि बिना मैथ वाले टेंशन घेऊ नका. ओके, मतलब जब एसपी सर आपके साथ है तो डरने की क्या बात है. चला ठीक आहे, मजाक करतोय. मजाक नाही, सिरियस आहे. ओके, म्हणजे डायलॉग ठीक आहे, थोडा फिल्मी टाइप आहे, बट दिस इज द सिरियस गोष्ट. ओके, तर क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला का मला सांगा. दिस क्वेश्चन इज द येस सर. यस. ओके, असं बोलत चला, कारण की मला बी जरा बरं वाटेल, कारण की कॅमेराला शिकू शिकू जवळपास 1.5 वर्ष झालेला आहे. अँड दिस इज द IMP क्वेश्चन. यस, आता जे मुलं आज नवीन आलेले आहेत, यस अनिकेत, थोडा वेळ लागेल समजायला, कारण की ऑसिलेशन स्टार्ट करून जवळपास हे आपलं 4थं लेक्चर आहे, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. ओके, तर बघा राजांनो, क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला सांगतो. क्वेश्चन या ठिकाणी इथं धडधडीत लिहिलेला आहे, युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. हा सर, आम्हाला कशाचा यूज करायचा आहे? डिफरन्शियल इक्वेशनचा आपल्याला यूज करायचा आहे, कारण की त्यांनी युजिंग म्हणलंय ना, मग युजिंग म्हणजे यूज करायचं आहे. सही बात आहे सर. युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम, त्याच्यानंतर त्यांनी कॉमा दिलाय. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द, यस, काय ऑब्टेन करायचंय? एक्सप्रेशन. कुणाचं? माझं का? नाहीये. कुणाचं? ऍक्सलरेशनचं. ऍक्सलरेशन इन द एसएचएम अँड द वेलॉसिटी इन द एसएचएम. लक्षामध्ये, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द एसएचएम याचा यूज करून तुम्हाला ऍक्सलरेशन इन द एसएचएम फाइंड आउट करायचंय आणि त्याच्यानंतर वेलॉसिटी इन द एसएचएम फाइंड आउट करायचंय. हा, आता काही मुलांनी हेडफोन घातला असेल तर हेडफोन घालू नका, कारण की कधी कधी आवाजामध्ये चढ उतार असू शकतो, त्याच्यामुळं त्रास होऊ शकतो. ओके, बट हेडफोन घालू नका, मी सजेस्ट करेल. ओके, त्याच्यानंतर बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द एसएचएम सर्वांना माहित आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा राजांनो आपण काय फाइंड आउट करूया? आपण ऍक्सलरेशन फाइंड आउट करूया. ओके, तर या ठिकाणी मी लिहितो बघा, पेन चेंज करून, ऍक्सलरेशन इन द एसएचएम. तर सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया ऍक्सलरेशन इन एसएचएम. तर आता एसएचएम मध्ये ऍक्सलरेशन तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ओके, यस, ग्रीन कलरचा पेन. त्याच्यानंतर या ठिकाणी, यस, आता मला सांगा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम कोण सांगे रे? यस, वी नो. आपल्याला काय माहित आहे रे? वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. ओके, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. काय आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम? हा सर, याच्यामध्ये काय असतं बघा, d2x अपॉन dt स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस ओमेगा स्क्वेअर x विच इज इक्वल टू 0 असतं का रे? सुबोध, बरोबर आहे? हो सर, बरोबर आहे. नाही हो. हा, यस. त्याच्यानंतर शीतल, सिंथिया, रचना, करेक्ट ना? आपण हेच डिफरन्शियल इक्वेशन शिकलं होतं ना, इन द एसएचएम, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x विच इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी ब्लॅक कलर मध्ये मी लिहिलेलं आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. यस, अनिकेत, व्हेरी गुड. सिंथिया, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी मी काय करतो रे? एक अरेंजमेंट करतो. कोणती अरेंजमेंट? d2x अपॉन dt स्क्वेअरला मी काय करतो? या साईडला राहतो, आणि हे ओमेगा स्क्वेअरचे x आहे ना, त्याची मी काय करतो? साईड चेंज करतो. मग करा बरं साईड चेंज. साईड चेंज केल्यानंतर काय होतं? इकडे प्लस आहे आणि तिकडे गेल्यानंतर काय होतं? मायनस होतं. कोणाला सांगायचं नाही. ओके, सो या ठिकाणी d2x अपॉन dt स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x झालेला आहे. आता एक गोष्ट मला सांगा, कोणती गोष्ट? d2x अपॉन dt स्क्वेअर याला मी ऍक्सलरेशन म्हणू शकतो. यस, d2x अपॉन dt स्क्वेअर याला मी ऍक्सलरेशन म्हणू शकतो का? येस सर. यस, म्हणू शकतो. यस, का म्हणू शकतो? बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपण जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम बघत होतो, तर या ठिकाणी मला सांगा, या ठिकाणी काय दिले रे? हा सर, सही बात आहे ना सर, मी तर अभ्यास केलाच नाही. मग राजा, अभ्यास केला नाहीस तर तुला लक्षात कसं येईल? तुला अभ्यास करावा लागेल. यू हॅव टू स्टडी रेग्युलरली, देन अँड देन you will be means you will understand the concept or you will understand the concept. Okay, ठीक आहे.
यू हॅव टू प्रॅक्टिस इच अँड एव्हरी डे. फिजिक्स मध्ये असं कधीच होत नाही की डायरेक्टली आपण उठले, अभ्यासाला लागले आणि अभ्यास केल्या केल्या आपल्याला गोष्ट समजेल. ओके, तुम्हाला असं वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही फिजिक्स साठी फक्त 15 दिवस द्या, त्याच्यानंतर फिजिक्स तुम्हाला वेळ देईल. ओके, ही गोष्ट सत्य आहे. कारण की फिजिक्स आणि मॅथ हे सब्जेक्ट असे आहे, एकदा समजायला लागले की सगळेच्या सगळे चॅप्टर समजतात. मॅथचा एक चॅप्टर समजला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर पूर्ण मॅथमॅटिक्स समजतं. बरोबर आहे. म्हणजे मॅथ मध्ये समजा तुमची ट्रिग्नोमेट्री बाय हँड असेल तर पूर्ण मॅथमॅटिक्स तुम्हाला समजतं. मग तसंच समजा तुम्ही फिजिक्सला जर 15 दिवस रेग्युलर दिले, 15 दिवस चांगला अभ्यास केला, जेवढं शिकवलंय तेवढंच करायचंय, एक्स्ट्रा तुम्हाला काहीच करायचं नाही. मी तुम्हाला म्हणणार नाही की हा पर्वत दिसत आहे आणि हा पर्वत तुम्हाला तोडायचा आहे, असं काहीच नाहीये. ओके, एकदम इझी टास्क आहे, जेवढं सांगितलं तेवढं करायचंय. आणि लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी बघा, ऍक्सेलरेशन इक्वल्स टू, हिअर ऍक्सेलरेशन इज द d2x अपॉन dt स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी मग मी काय केलेलं आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे d2x अपॉन dt स्क्वेअर ला मी a लिहिलेलं आहे, दॅट इज द ऍक्सेलरेशन, अँड विच इज इक्वल्स टू काय आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. तर या ठिकाणी मला सिन्स मध्ये लिहावं लागेल, सिन्स d2x अपॉन dt स्क्वेअर विच इज इक्वल्स टू acceleration, आणि acceleration equals to minus omega square x आहे. So this is the final expression for the acceleration in the SHM. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, this is final expression for, this is final expression for acceleration in SHM. This is the final expression for the acceleration in the SHM. बघा बरं किती इझी आहे का नाही इझी? 2-3 स्टेप मध्येच आन्सर आलेला आहे. यस, याला काय करता, लिहून घेता का? येस सर. लिहून घेता का, स्क्रीनशॉट घेता? लिहून घेतो सर. नाही रे सोबत, लिहायला वेळ लागेल, कारण की आपला सिलेबस ऑलरेडी मागे आहे म्हणजे आपली सुरुवात. ठीक आहे सर, स्क्रीनशॉट घेतो. हा, स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यानंतर तुम्ही लिहून घ्या घरी गेल्यानंतर. ओके, क्वेश्चनची स्क्रीनशॉट घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर याची एक स्क्रीनशॉट घ्या. यस, अनिकेत. ओके, ग्रेट. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचंय. काय स्टडी करायचंय? क्वेश्चन मध्ये सर या ठिकाणी आपल्याला फक्त ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं नव्हतं, मग दुसरं काय फाइंड आउट करायचं होतं? वी हॅव टू ऑल्सो फाइंड आउट द वेलॉसिटी इन द SHM. यस, ओके, सो आपल्याला वेलॉसिटी पण फाइंड आउट करायचं होतं. तर बघा या ठिकाणी व्हिडिओला स्टार्ट करतोय. तर वेलॉसिटी इन द SHM पण आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर पेन चेंज करतो, या ठिकाणी आपला रेड कलरचा पेन, आणि वेलॉसिटी इन द SHM तुम्हाला असं टायटल लिहायचंय. ओके, सो या ठिकाणी राईट ऑन द टायटल, वेलॉसिटी ऑफ SHM, वेलॉसिटी ऑफ SHM. यस, आता जेव्हा तुम्हाला वेलॉसिटी फाइंड आउट करायचंय तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेलरेशनचा यूज करावा लागेल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल, वी नो, आपल्याला काय माहित आहे हो, ऍक्सेलरेशन. रिसेंटली वी नो, आताच आपल्याला माहित झालेलं आहे. काय माहित झालेलं आहे? ऍक्सेलरेशन इन द SHM इज इक्वल्स टू माइनस ओमेगा स्क्वायर एक्स. क्या बात है सर, मतलब अभी अभी हमने डेरिवेशन देखा और उसको यूज किया, ये तो अच्छी बात है. ए इक्वल्स टू माइनस ओमेगा स्क्वायर एक्स स्क्वायर. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, मला सांगा ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय रे? अँगुलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन सांगा. जाऊ द्या, लिनियर ऍक्सेलरेशनला तुम्ही मारा गोळी. ओके, अँगुलर ऍक्सेलरेशनची मला डेफिनेशन सांगा. व्हॉट इज द डेफिनेशन? हा सर, अँगुलर ऍक्सेलरेशन इक्वल्स टू काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम असतं. बरोबर आहे, ही गोष्ट मान्य आहे? यस, मग या ठिकाणी मला सांगा, अँगुलर ऍक्सेलरेशनला आपण लिनियर ऍक्सेलरेशनला रिप्लेस केलं आणि अँगुलर वेलॉसिटीला आपण लिनियर वेलॉसिटीला रिप्लेस केलं. म्हणजे आपण लिनियर ऍक्सेलरेशनला रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण म्हणू शकतो का रे? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट? किसी को कोई शक? यस, नाहीये? ओके, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला लिहायचंय बट. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? BUT, बट लिहायचंय. ओके, हा, याला तुम्ही बूट बी म्हणू शकता. ओके, कोणता बूट?
शूज. येस, म्हणू शकता, का नाही म्हणू शकत? आता ठीक आहे, त्यांनी आता मला सांगा, इंग्लिश इज अ व्हेरी घटिया लँग्वेज. मला सांगा, पीयूटी ला जर पुट म्हणत असतील, सीयूटी ला ठीक आहे, पीयूटी ला जर पुट म्हणत असतील तर बीयूटी ला पुट म्हणायच पाहिजे ना. आपल्या मराठीमध्ये असं आहे का? आपल्या संस्कृतमध्ये असं आहे का? आपल्या हिंदीमध्ये असं आहे का? नाहीये. जर समजा मराठीमध्ये समजा जर संदेश नाव असेल तर असंच येणार आहे संदेश नाव, आणि याला आपण असंच वाचणार आहे. बरोबर आहे. आपण संदेशला असं लिहिणार आहे का? कधीच नाही. म्हणजे आपली लँग्वेज सर्वात बेस्ट लँग्वेज आहे. ओके. इंग्लिश फक्त एड्यांचा बाजार आहे. इंग्लिश मधून फक्त आपण कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायची. हा, इंग्लिश जरूर शिकायची. इंग्लिश सर्वात सोपी लँग्वेज आहे. सगळ्यात व्हॉइस ब्रेक होतोय. चला व्हिडिओला स्टॉप करतोय मी. हा, आता बघा बरं, व्हॉइस ब्रेक होतोय का? नो सर. यस. चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये. बरं ठीक आहे, आता तुम्ही बटच म्हणा, कारण की पहिल्यापासून याला बट म्हणतात, आपण बटच म्हणायचं, मग त्याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. सो बट acceleration equals to linear acceleration equals to काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो या ठिकाणी acceleration ला मी काय लिहू शकतो? dv अपॉन dt विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता बघा, या ठिकाणी मी काय करतो, एक अरेंजमेंट करतो. कोणती अरेंजमेंट? या ठिकाणी काय करा, dx न डिवाइड करा आणि dx न मल्टिप्लाय करा. ओके, dx न, हा एक मिनिट, फोन आलाय. हॅलो करत चला, किंवा माईक ऑन करून सांगत चला. ओके, बघा राजांनो, आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला एक अरेंजमेंट करायची आहे. कोणती अरेंजमेंट करायची आहे? या ठिकाणी सर मला काय करायचंय, या ठिकाणी dv अपॉन हे dt आहे, याला मी ऍज इट इज दिलं, आणि मी राजांनो काय केलं, या ठिकाणी याला मी dx न मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी मी काय केलं, dx न मल्टिप्लाय केलं आणि dx न डिवाइड केलं. तर या इक्वेशन मध्ये काही फरक पडेल का रे? अरे, मी तुमच्या खिशामध्ये 10 रुपये ठेवले, समजा, फिजिक्स आहे, ठेवले नाहीये समजा. ओके, सपोज मी तुमच्या खिशामध्ये 10 रुपये ठेवले आणि तुमच्या खिशातून 10 रुपये काढून घेतले, काही फरक पडला का तुम्हाला? हो सर. नाही. हा, 10 रुपये ठेवले असते तर फरक पडला असता ना, किंवा 10 रुपये न ठेवता 10 रुपये काढून घेतले असते तर फरक पडला असता ना. बरोबर आहे. मग आपलं मॅथमॅटिक्स काय सांगतं, तुम्ही अशी चुकीची गोष्ट करू शकत नाही. जी जर तुम्हाला समजा न्यूमरेटरला dx न मल्टिप्लाय करायचं असेल तर तुम्हाला dx न डिवाइड करावंच लागेल. ही गोष्ट आपलं मॅथमॅटिक्स सांगतं. ओके, मग या ठिकाणी आता हे जे dx आहे ना, dx ला करा इकडे शिफ्ट आणि dt ला करा इकडे शिफ्ट, तर काय येईल मला सांगा? dv अपॉन dx, dv अपॉन dx इंटू या ठिकाणी काय येणार आहे, dx अपॉन dt येणार आहे. ओके, विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार आहे. त्याच्यानंतर आता एक गोष्ट मला सांगा, कोणती गोष्ट सांगता? rate of change of the displacement with respect to time. What is the rate of change of displacement with respect to time? याला आपण velocity म्हणतो. बरोबर आहे. जर समजा डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, अरे वेलोसिटीची डेफिनेशन, वेलोसिटी इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द वेलोसिटी म्हणतो. करेक्ट आहे. मग या ठिकाणी काय येणार आहे, dv अपॉन dx इंटू या ठिकाणी काय येणार आहे, वेलोसिटी. ओके, विच इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार आहे. ही गोष्ट मान्य आहे सर्वांना? ओके. हॅलो सर. हा, यस. सर, ते आपण dx अपॉन dx होतं ते खालचा डिनॉमिनेटरचा dx या साईडला शिफ्ट करू शकतो का? हा, शिफ्ट करू शकतो ना आपण. दोन्ही ते एक्सचेंज कसे होणार? एक्सचेंज होऊ शकतात ना, कारण ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना, मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे इकडे शिफ्ट होऊ शकतात. ओके सर. ओके, चला ठीक आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला आता लिहायचंय, या ठिकाणी बट म्हणून तुम्हाला लिहायचंय. बट एक गोष्ट मला सांगा, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला तुम्ही काय लिहू शकता राजांना, वेलोसिटी लिहू शकता. सो या ठिकाणी काय येणार आहे, dv अपॉन dx येणार आहे इंटू v येणार आहे, विच इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार आहे. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट? या ठिकाणी आपलं हे झालं का रे, एक मिनिट, व्ह्यू मध्ये मला चेकअप करू द्या बरं.
नाही ठीक आहे. ओके, आता बघा या ठिकाणी मी काय करतो, आता हा जो डीएक्स आहे ना, चल भाई किधर गया रेड पेन, चल आजा जल्दी. डीएक्स ला काय करा, इकडे शिफ्ट करा. ओके, सो डीएक्स ला पलीकडे शिफ्ट केल्यानंतर इकडे काय राहतं राजांनो, v इंटू डीवी राहतं. क्या बात है सर. देन उसके बाद यहाँ पर रहता है माय डियर फ्रेंड्स ओमेगा स्क्वेअर एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. ओके, तर मी डीएक्स ला काय केलेलं आहे, पलीकडे शिफ्ट केलेलं आहे आरएचएस, दॅट इज द राईट हँड साइडला शिफ्ट केलेलं आहे. ओके, हा आता का शिफ्ट केलं विचारायचं नाही. का विचारायचं नाही, बिलकुल विचारायचं. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. हा सर वेलोसिटी फाइंड आउट करायची होती. मग वेलोसिटीचं इक्वेशन मी काय केलेलं आहे, राईट हँड साइड सॉरी लेफ्ट हँड साइडला ठेवलेलं आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मी काय केलेलं आहे, आरएचएस म्हणजे राईट हँड साइडला शिफ्ट केलेलं आहे. का शिफ्ट केलेलं आहे, कारण की व्ही डीव्ही आणि एक्स डीएक्स हे काय झाले पाहिजेत, मॅच झाले पाहिजेत. कशासाठी, आपल्याला पुढे इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे याच्यासाठी. त्याच्यामुळे खालची जी टर्म डीएक्स ची होती मी इकडे राईट हँड साइडला शिफ्ट केलेली आहे. यस, आलं लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय बाय इंटिग्रेटिंग. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय, बाय इंटिग्रेटिंग टू बोथ साइड. याच्यामध्ये मॅथ कुणाकुणाचा नाही मला सांगा बरं, मॅथ कुणाकुणाचं नाहीये. आहे सर्वांचं मॅथ. आदित्य, यस, मॅथ नाही का. ओके ठीक आहे. हा आदित्य बघ, काही नाही, मॅथमॅटिक्स मध्ये एक इंटिग्रेशन नावाचा चॅप्टर आहे. जास्त काही नाहीये, फक्त 11 ते मला वाटतं, हो इंटिग्रेशन हा चॅप्टर जवळपास 22 मार्काला चॅप्टर आहे. जास्त काही नाहीये. म्हणजे इंटिग्रेशनचे डेफिनेट इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असे 3 मिळून मला वाटतं जवळपास 22 ते 25 आसपास मार्क होतात. तर म्हणजे तेवढा मोठा चॅप्टर आपल्याला इथे शिकायचा आहे असं मी म्हणणार नाही, फक्त एक छोटासा कन्सेप्ट आहे, सांगतो. ओके, टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी बघा आदित्य, आपण काय केलेलं आहे बाबत, बाय इंटिग्रेटिंग टू द बोथ साइड केलंय. काय इंटिग्रेट केलं आदित्य, आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, ओके, म्हणजे या डेरिव्हेटिव्हला आपल्याला डीव्ही ला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मला सांग या ठिकाणी आता तुझ्याकडे -500 रुपये आहेत. ओके, -500 रुपये म्हणजे तुझ्याकडे -500 रुपये कर्ज आहे. 500 रुपये कर्ज आहे. मग तुला हे 500 रुपये कर्ज जर उतरायचं असेल तर तुला काय करावं लागेल, 500 रुपये द्यावं लागतील किंवा 500 रुपये प्लस 500 रुपये तुला ऍड करावं लागतील बँकेमध्ये. तेव्हा तुझ्यावर कर्ज फेडून या ठिकाणी 0 रुपये तुझं बॅलन्स होतं. मग तसंच या ठिकाणी या डेरिव्हेटिव्हला आपल्याला हटवायचं असेल, जसं बँकेमधले -500 रुपयाचं तुला 0 बॅलन्स करायचं असेल, प्लस म्हणजे 0 बॅलन्स करायचं असेल तर तू बँकेला काय करतोस, 500 रुपये देतोस. मग तसंच या ठिकाणी, बरं ठीक आहे, बँकेचा फंडा तुम्हाला समजणार नाही कारण की आतापर्यंत तुमचं अकाउंट बी नसेल बँकेमध्ये. ओके, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती गोष्ट, जर डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा बस. ओके, हा त्याच्यानंतर बघा बाय इंटिग्रेटिंग टू द बोथ साइड, आणि त्याच्यानंतर हळूच काय करायचं, पेन चेंज करायचा. ओके, सो इंटिग्रेटिंग टू द बोथ साइड. सो या ठिकाणी इंटिग्रेशनचं साइन ही ऍज इट इज v इंटू डीव्ही आलेला आहे, विच इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ द ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स आलेला आहे. मी काय केलं रे, दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलंय. ओके, आता हे जे सिम्बॉल आहे ना, आता काही मुलांना नागोबा दिसत असेल. ओके, बट दिस इज द इंटिग्रेशन. हा, सो या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ द v इंटू डीव्ही विच इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. चला खूप स्लोली जात आहे, आपल्याला थोडं फास्ट घ्यावं लागेल कारण की डेरिव्हेशन आपल्याला संपून टाकायचंय. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे बघा मॅथमॅटिक्स मध्ये, इंटिग्रेशन ऑफ द एक्स रेज टू एन डीएक्स. मला सांगा तुमचं मॅथचं इंटिग्रेशन चॅप्टर स्टार्ट आहे का किंवा झालंय का, मॅथवाले लवकर फास्ट. नो सर. ओके ठीक आहे, यस, काही हरकत नाही. बघा मॅथ मध्ये इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये खूप बेसिक फॉर्म्युला आहे. सर्वात पहिलाच फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ द एक्स रेज टू एन डीएक्स. ला काय करतो तुम्ही, एक्स रेज टू एन प्लस 1 लिहिता आणि त्याच्यानंतर तुम्ही एन प्लस 1 लिहिता. म्हणजे थोडक्यामध्ये काय, याचा पॉवर 1 न वाढवा, एन प्लस 1 लिहा आणि तोच वाढलेला पॉवर डिनॉमिनेटरला ऍज इट इज लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता, प्लस सी लिहिता, दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ द इंटिग्रेशन. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तेच करायचंय. आता या ठिकाणी एक्स डीएक्स आहे, या ठिकाणी व्ही डीव्ही आहे आणि या ठिकाणी एक्स डीएक्स आहे. तर व्ही डीव्हीचं इंटिग्रेशन काय आहे, व्ही डीव्हीचं इंटिग्रेशन, तर याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो, तर 1 चा पॉवर 1 न वाढवला तर 1 प्लस 1 हा 2 होतो आणि तोच पॉवर खाली ऍज इट इज, दॅट इज द व्ही स्क्वेअर अपॉन 2.
विच इज इक्वल टू, आता या ठिकाणी हे मायनस ओमेगा स्क्वेअर काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटला तुम्ही बाहेर घेता, बरोबर आहे. आणि या ठिकाणी मध्ये काय होणार आहे, एक्स इंटू डीएक्स होणार आहे. अरे मला सांगा, जर समजा तुम्हाला 5x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर तुमचा चालू आहे, ओके लक्ष द्या. जर समजा तुम्हाला 5x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायचा असेल, तर तुम्ही राजांनो काय करता, या 5 ला ऍज इट इज घेता आणि डी बाय डीएक्स ऑफ द तुम्ही काय करता, एक्स स्क्वेअर फाइंड आउट करता. असं तुम्ही फाइंड आउट करता, म्हणजे तुम्ही कॉन्स्टंटला बाजूला घेता, त्याला म्हणतात चल बाजूला आहे, ओके. आणि तुम्ही काय करता, एक्स स्क्वेअर म्हणजे व्हेरिएबलचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता. मग तसंच या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, कॉन्स्टंट टर्मला तुम्हाला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचंय आणि व्हेरिएबल टर्मचा तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय. ओके, जास्त डीप मध्ये मी सांगत आहे, बट एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाला तर हे डेरिव्हेशन पुन्हा पुन्हा करायची आवश्यकता पडत नाही. ओके, आता एवढं डीप मध्ये कुणी शिकवत नाहीये, बट समजले समजा सर. सगळं समजतं ना व्यवस्थित? येस सर. येस, ओके. आता बघा या ठिकाणी मग इंटिग्रेशन ऑफ द हे मायनस ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स. तर एक्सचा पॉवर हा 1 आहे, तर 1 न वाढवा म्हणजे 2 होईल. एक्सचा पॉवर हा 1 न वाढवला 2 झाला अपॉन 2. त्याच्यानंतर प्लस सी इज द कॉन्स्टंट ऑफ द इंटिग्रेशन अँड विच इज इक्वल टू, येस विच इज इक्वल टू काय होणार आहे, एलएचएस ला या ठिकाणी व्ही स्क्वेअर अपॉन 2 राहणार आहे. ओके, आता या ठिकाणी ही जी गोष्ट आहे एकदा रब करून घेतो, त्याच्यानंतर ही पण गोष्ट एकदा रब करून घेतो. आणि तुम्हाला या ठिकाणी सिन्स म्हणजे कारण द्यायचंय, याचं जे इंटिग्रेशन आलं हेच का आलेलं आहे, याचं कारण तुम्हाला लिहायचं, या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा आहे. बिकॉज द इंटिग्रेशन ऑफ द एक्स रेज टू एन इंटू डीएक्स काय असतं, एक्स रेज टू 1 न पॉवर वाढवा एन प्लस 1 अपॉन तोच पॉवर डिनॉमिनेटरला ऍज इट इज लिहा प्लस सी म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट ऑफ द इंटिग्रेशन असतं. ओके, चला ठीक आहे, इथपर्यंतच्या सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायचंय. हा सर फाइंड आउट करायचं होतं, बट काय झालं, हा तेच करतोय, थोडं दम धरा. ओके, सो व्ही स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. ओके, मग मला सांगा आपल्याला व्ही फाइंड आउट करायचंय. हा सर व्ही फाइंड आउट करायचंय, हे तुम्ही पता आहे, पण या ठिकाणी या सी चं काय करायचं. ओके, दिस इज नॉट द ची, इट्स अ सी. हा, नाहीतर आपल्याला काहीच्या काही काही विचार करायचा नाही. ओके, तर या ठिकाणी काय राजांनो, सी आहे लक्षामध्ये. तर आता या ठिकाणी सी ची जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर कशी फाइंड आउट करायची, आता काय करा, या ठिकाणी गुपचूप या इक्वेशनला 1 नाव द्या. ओके, कोणाला सांगायचं नाही, काय करायचं, गुपचूप या इक्वेशनला 1 नाव द्यायचं. दिलं इक्वेशन 1 नाव. ओके, सांगितलं कोणाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करा, ऍट एक्स्ट्रीम कंडिशन, मला सांगा ऍट एक्स्ट्रीम कंडिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन लिहा किंवा कंडिशन, ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला मला सांगा एक्स इक्वल टू काय असतं रे, प्लस ऑर मायनस अँप्लिट्यूड असतं, बरोबर आहे. एक्स इक्वल टू काय असतं, प्लस ऑर मायनस अँप्लिट्यूड असतं. येस, ओके. आणि वेलोसिटी काय असते रे, वेलोसिटी असते एक्स्ट्रीम कंडिशनला 0 असते. आता बघा ही कंडिशन काय आहे, मला सांगा या ठिकाणी पेंडुलम आपला इथं आहे. हा सर, आता पेंडुलम एक्स्ट्रीम पोझिशनला गेला म्हणजे याची एक्स्ट्रीम पोझिशन इथं आहे आणि याची एक्स्ट्रीम पोझिशन इथं आहे. एक्स्ट्रीम कंडिशन 2 असतात, एक्स्ट्रीम पोझिशन 2 असतात. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं, कधी सांगितलं होतं, स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये सांगितलं होतं. बघा या ठिकाणी वर जेव्हा आपण स्प्रिंग मास ऑसिलेटर स्टडी केला तर या ठिकाणी मेन पोझिशन होती आणि ही जी एक्स्ट्रीम पोझिशन होती, ही जी एंड पोझिशन होती, याला आपण काय म्हणतो राजांनो, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी पोझिशन होती, या पोझिशनला देखील तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशन म्हणू शकता. ओके, मेन पोझिशन म्हणजे मधली पोझिशन, इकडली एक्स्ट्रीम पोझिशन आणि तिकडली एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तर या ठिकाणी मध्ये काय येणार आहे बघा, आता एक्स्ट्रीम कंडिशनला काय येणार आहे, वेलोसिटी काय असते, 0 असते. कारण की मला सांगा रे, हा इथून आपला बॉब आहे, हा सर, इथून इकडे वर गेलेला आहे, मग इथून इथं गेला, एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, दिसला का, येस. ओके, तर त्याच्यानंतर तो इथं काही मायक्रो सेकंदापुरता स्टॉप होतोय आणि त्याच्यानंतर तो रिव्हर्स मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे या ठिकाणी तो स्टॉप होतोय म्हणजे राजांनो या ठिकाणी वेलोसिटी किती असेल, 0 असेल. ओके, आणि डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू काय असेल, डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू मॅक्झिमम असतं, त्याला आपण स्वतःहून म्हणलेलं आहे ए म्हणलेलं आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणलं, ए नाव दिलेलं आहे. आलं लक्षामध्ये, येस.
ओके, येस तर मग सर. येस याच्या व्हॅल्यू वर पुटअप करा. तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 असल्यामुळे या ठिकाणी 0 आपण काय येणार आहे 2 येणार आहे, विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता x ची व्हॅल्यू काय प्लस ऑर मायनस a घ्या. मग या ठिकाणी स्क्वेअर करायचा असेल तर प्लसचा स्क्वेअर प्लसच होतो आणि मायनसचा स्क्वेअर देखील काय होतो प्लसच होतो. तर यामुळे काय येणार आहे या ठिकाणी a स्क्वेअर आपण काय येणार आहे 2 येणार आहे प्लस c येणार आहे. तर 0 स्क्वेअर अपॉन 2 शेवटी काय होणार आहे 0 होणार आहे, बरोबर आहे, विच इज इक्वल टू हे काय होणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी येणार आहे. इथपर्यंतची गोष्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला सी फाइंड आउट करायचंय. ओके, तर मग काय करा, आता हे जे मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 आहे याला शिफ्ट करा इकडं. तर काय होतं हे प्लस होतं. तर या ठिकाणी हे झालेलं आहे बघा प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय झालेलं आहे 2 आलेला आहे, विच इज इक्वल टू सी आलेला आहे. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती राजांनो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 आलेली आहे. मग आता ही व्हॅल्यू काय करा इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. आपण इक्वेशन 1 कुठं नाव दिलं का नाही, कुठंच दिलं नाहीये. मग ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. ओके, सो फ्रॉम द इक्वेशन 1 मध्ये पुटअप केल्यानंतर इक्वेशन 1 मध्ये पुटअप केल्यानंतर याची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे बघा, फक्त तुम्हाला सी च्या जागी सी ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ओके, तर मग बघा फ्रॉम द इक्वेशन 1 या ठिकाणी तुम्हाला कोणाला घाबरायचं नाहीये. ओके, बिंदास लिहायचंय. फ्रॉम इक्वेशन 1, ओके, इक्वेशन 1 से हम देखते हैं यहाँ पर इक्वेशन 1 किती आहे रे v स्क्वेअर अपॉन 2 आहे सर, मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 आहे आणि फक्त प्लस सी आहे. मग प्लस सी च्या ठिकाणी प्लस सी ची व्हॅल्यू पुटअप करूया. ओके, तर या ठिकाणी पेन चेंज करतो, तुमच्या मनावरती म्हणले सर ब्लॅक पेन घ्या. चला ठीक आहे ब्लॅक पेन. तर या ठिकाणी येणार आहे आपलं फ्रॉम इक्वेशन 1 v स्क्वेअर अपॉन 2 त्याच्यानंतर विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि सी च्या जागी काय येणार आहे प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता मला सांगा या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअर बाय 2 मी कॉमन घेतलं. चला ठीक आहे घ्या मग. तर v स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल टू समजा ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 जर कॉमन घेतलं मध्ये काय होतं रे, मध्ये उरतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होतं. मी काय केलेलं आहे फक्त आता हे ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 ला बाहेर घेतलं आणि हे जे मायनस एक्स स्क्वेअर होतं याला मी नंतर लिहिलं आणि जे प्लस ए स्क्वेअर होतं याला मी स्टार्टिंग लिहिलं. काही फरक पडला का नाही, काहीच फरक पडला नाही. ओके, तर या ठिकाणी 2 2 काय झालं कॅन्सल झालं आणि त्या ठिकाणी v इक्वल्स टू मी असं म्हणू शकतो v इक्वल्स टू प्लस ऑर मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द या ठिकाणी येणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी v आणि v म्हणजे काय असतं व्हेलॉसिटी असतं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं व्हेलॉसिटी. हा सर काय गोष्ट आहे सर, एकदम इझी आहे ना. अरे एकदम फिजिक्स म्हणजे एकदम इझीच आहे, फक्त अभ्यास करायची गोष्ट आहे. ओके, चला एवढं मोठं आपण डेरिवेशन या ठिकाणी बघितलेलं आहे. 3 मार्काचं डेरिवेशन आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय दिस इज द फाइनल एक्सप्रेशन फॉर द, और ये लिखना भूलने का नहीं. ओके, ये लिखना ही है भैया. ओके, सो दिस इज द फाइनल एक्सप्रेशन फॉर velocity in the SHM velocity. ओके ठीक आहे अक्षर velocity in SHM काय म्हणायचं रे velocity in the SHM. ओके ऑल सेट. काय करता याचा स्क्रीनशॉट घेता. येस सर. हा एवढ्या तुम्हाला तर स्क्रीनशॉट घ्यावाच लागतील कारण की एवढ्या डेरिवेशनला जर लिहायचं म्हणलं तर पुढचे 20 मिनिटं आपले वेस्ट जातील. ओके, चला ठीक आहे ऍक्सेलरेशन नंतर आपण वेलोसिटी पासून सुरुवात करतोय. इथून स्क्रीनशॉट घ्यायला सुरुवात करायची.